9:15 वाजले आणि आपल्याला अजून एक सुद्धा ग्राहक झालेला नाही आहे. आपण वाट बघतोय ग्राहकांची, पण ग्राहक अद्याप नाही आहे. कोणतीही इन्क्वायरी नाही आहे आणि कोणताही फोन कॉल नाही आहे. बघू. ही आपली 2 चिकन फ्राय ताटं तयार झालेली आहेत. ताटाला चपात्या आहेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आहोत हॉटेलमध्ये. बाजार वगैरे झालेला आहे. पूर्ण चिकनची ऑर्डर देणार आहे. आज आहे श्रावण सोमवारचा शेवटचा सोमवार. कोण म्हणतं नाही, कोण म्हणतं आहे. थोडंसं संभ्रमच आहे. ॲक्च्युली अमावस्या झाल्यानंतर ॲक्च्युली श्रावण संपतो, पण प्रत्येक लोकांचं वेगळं वेगळं मत आहे. कोणी कोणी आता आमच्या गावामध्ये बऱ्याच लोकांनी श्रावण सोमवार धरलेला आहे आणि कोणी कोणी हा श्रावण धरलेला पण नाही आहे. प्रत्येकाच्या समजुतीनुसार वार वगैरे धरतात. त्याचं काय मी ते कायच नाही. म्हणजे कोण धरतं कोण नाही धरत, ॲक्च्युली चाललंय काय मला पण कळत नाही. श्रावण सोमवार मग आज आहे सोमवार की नाही ते मला पण कळत नाही. त्यामुळे ग्राहक येणार का नाही ते माहिती नाही, पण आपण थोडीफार जेवणाची तयारी करून ठेवणारच आहे. कारण थोडासा घावडाव आहे. जर झालं ग्राहक होतील पण, आणि नाही तर नाही पण. जे काय होईल ते तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून त्या गोष्टी समजतीलच. आणि अशाच गोष्टी समजण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करावं लागेल. आणि सबस्क्राईब करा. बाकी सुरू करूया आजच्या व्हिडिओला, डेली व्लॉगला आणि जेवण बनवण्यासाठी. हा ग्रेव्हीसाठी कांदा पहिल्यांदा भाजून घेतोय आपण. ग्रेव्ही बनवणार आहोत आणि त्याच्यानंतर मग जेवणाला सुरुवात करायची आहे. चिकनची ऑर्डर दिली आपण. काजूगनी, तीळ, मगज बॉईल झालेला आहे. कांदा भाजून घेतला आहे. त्याच्यात टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो आणि कांदा अजून एक 10 मिनटं भाजल्यानंतर व्यवस्थित भाजला जाईल आणि त्याच्यानंतर आपण थंड करायला ठेवणार आहे. तर मित्रांनो, संध्याकाळचे वाजलेत 5 आणि मला जायचं आहे चिकन आणण्यासाठी. आता चिकन आणण्यासाठी काय जातोय, कारण आपलं जे चिकन देणारे मेंबर आहेत त्यांना फोन केला होता, चिकन मागवलं होतं. पण त्यांचा आत्ता फोन येतोय की ते चिकन अवेलेबल नाही बोलत आहे. त्यांच्याकडे पक्षी नव्हता. ते पक्षी आणून अरेंज करून कुठून तरी देणार होते. आज श्रावण सोमवारचं शेवटचं सोमवार असल्यामुळे बऱ्याच चिकनवाल्यांनी दुकानं उघडली नाहीत, पक्षी घेतलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण चिकन वगैरे कुठेच मिळालं नाही. आणि त्यांनी मला आत्ता फोन करून सांगितलं की माझ्याकडे चिकन अवेलेबल होणार नाही. आता मला जावं लागणार केनवडे फाटा एकमेव ठिकाण आहे. इथं आपल्याला चिकन मिळालं तर मिळेल, आणि जर नाही मिळेल तर कठीण आहे. आज शाकाहारीवरती चालवावं लागतं की काय की आज जेवण. बाकी चुकी त्यांची पण म्हणता येत नाही, कारण आपण सोमवारी प्रत्येक सोमवारी हॉटेल बंद ठेवतो आणि ह्या सोमवारी आपण हॉटेल चालू ठेवले कारण अमावस्या पण आहे आणि थोडंफार ग्राहक झालं तर झालं म्हणून चालू ठेवलं आहे. आणि अशामध्ये त्यांना मी जवळपास फोन केला होता दुपारीच 1-2च्या दरम्यान, पण त्यांनी पण तसा रिप्लाय द्यायला पाहिजे होता. लगेचच त्याच्यावरती ॲक्शन घ्यायला पाहिजे होती. हा तर हा, नाही तर नाही. म्हणजे मला कुठून तरी चिकन अरेंज करता आलं असतं. बरं, आता असू देत. आता मी चाललो आहे चिकन आणायला केनवडे फाट्याला. बाहेर पाऊस आहे, थोडंसं झिरमट. चिकन मिळालं तर ठीकच आहे. शक्यता आहे तिकडे मिळतं. आता हे पाऊस थोडासा बंद झाल्यानंतर मला निघावं लागेल. पण आज जेवणाला मात्र बराचसा उशीर होणार आहे. हे चिकनचं पहिलं दुकान, हे पण बंद आहे. चला, तर फायनली आपल्याला केनवड्यामध्ये चिकन आपल्याला भेटलेलं आहे. आता हे घेऊन आपण जाऊया हॉटेलवरती. चिकन घेऊन आलो आहे. आता ते बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण ग्रेव्ही झालेली आहे. ग्रेव्ही पण फोडणी मारले. मित्रांनो, श्रावण सोमवार आहे. शेवटचा सोमवार जरी असला तरी 9:15 वाजले आणि आपल्याला अजून एक सुद्धा ग्राहक झालेलं नाही आहे. आपण वाट बघतोय ग्राहकांची, पण ग्राहक अद्याप नाही आहे. कोणतीही इन्क्वायरी नाही आहे आणि कोणताही फोन कॉल नाही आहे. बघू किती वाजता ग्राहक लागतं आज की नाही लागत. थोडंसं शंका आहे ग्राहक होण्यासंदर्भात, कारण श्रावण सोमवारमधला शेवटचा सोमवार आणि बाहेर गाड्या पण एकदम शांत आहेत. अमावस्या होती आज. अमावस्याला जशी गर्दी असते तशी रस्त्यावरती गर्दी नव्हती. पावसानं सुरुवात केली होती दुपारपासून. आतापर्यंत पाऊस होता. पाऊस आत्ता नाही आहे बाहेर, पण ग्राहक पण नाही आहेत. बघू किती वाजता ग्राहक होतं आहे, काय होतं ते अपडेट तुम्हाला मिळतील. त्याच्यामुळं हा कंटिन्यू थोडा तरी बिझनेस व्हायला पाहिजे, कारण जेवण कमी केलं आहे आणि जे केलं आहे ते तरी संपायला पाहिजे, अन्यथा वेस्टेज आहे. बघू काय होतं. फायनली आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे. पार्सल आहे. एक साधी भाजी पाहिजे होती त्यांना पार्सल. आणि हे आपण मूग बनवलेले मूग आहेत बॉईल केलेले. मुगाची भाजी बनवून देतो त्यांना. काहीच नको आहे ना, ग्रेव्ही वगैरे टाकायचा मसाला ते काय नाही, एकदम साधी हवी घरची होममेड. ही आपण देतोय 70 रुपये प्लेट.
त्यांच्याकडे चपाती वगैरे काहीतरी आहेत, त्यामुळे ते फक्त भाजी घेऊन जाणार आहेत. मग तुम्ही म्हणाला अशी का दिसाल्या, कारण मी एकदम त्यांना कमी हे पाहिजे होय ना, मसाला वगैरे काही नको. लहान मुलं आहेत, तिखट नको आहे त्यांना, त्याच्यानंतर मसालेदार नको आहे. हे थोडा वेळाचा शिजू आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो फायनल लुक याचा. तर ही आपली मुगाची भाजी शिजते आता 5 मिनिटं लागते त्याला. त्यानंतर आपले एक सबस्क्रायबर आले, त्यांना हवं आहे प्लेन राईस आणि डाळ. प्लेन राईस द्या म्हणले होते आणि त्याच्यावरती 1 वाटी डाळ ओतून वरण ओतून द्या म्हणून सांगितलं होतं, पण आपल्याकडे डाळ तयार नव्हती वरण. आता ते वरण पण बनवलं आणि यांना दाल खिचडी टाईपच आपण बनवून देतोय पार्सल करून. हाफ राईस आहे आणि आपण इकडे डाळ पण बनवले. त्यानंतर नेक्स्ट ऑर्डर आले आपल्याकडे 2 चिकन मसाल्याची. हा त्याचा चिकन मसाला तयार होतोय. नेक्स्ट ऑर्डर 2 चिकन फ्राय. हा झालं. त्यानंतर पुढची ऑर्डर परत 2 चिकन फ्रायचे आहे. आणि ही चिकन फ्राय 2 ताटं तयार झाले, ज्यांना पण चपात्याच होत्या ताटाला. आज पहिल्यांदा अशी वेळ आली होती की जो आपला लेडीज स्टाफ आहे 2 तेवढा स्टाफ आहे सध्या आपल्याकडं, आणि त्यांना कन्व्हिन्स करावं लागलं की आपल्याला जे राहिलेलं रस्से वगैरे आहे ते तुम्ही घेऊन जा म्हणून. आज जेवण कमी केलं होतं पण ग्राहक त्याच्यापेक्षा पण कमी झाले. आज ग्राहक बरेचसे कमी. श्रावण सोमवारमधला शेवटचा सोमवार असल्याकारणाने ग्राहक झाले नसावेत. आता मागचे 3 सोमवार आपण हॉटेल बंद ठेवलं होतं, कारण सोमवार इकडे ग्राहक होत नाही म्हणून. आता अमावास्या होती म्हणून आम्ही चालू केलं, पण बाहेरचं ग्राहक आपल्याला एक पण नाही झालं. फक्त एक आपली जे पहिल्यांदा एक राईस आणि डाळमध्ये दिली होती आपण दाल खिचडी टाईप, ते आपले सबस्क्रायबरच आहेत, त्यांचीच एक ऑर्डर गेली. ते म्हणजे बाहेरचे म्हणजे जसे बाळूमामांच्या दर्शनासाठी जाणारे ते एकमेव आपल्याला ग्राहक, नाही तर बाकीचे सगळे जे झाले थोडेफार ते लोकलचे झाले. जेवण म्हणजे जाणार नाही नॉनव्हेजचं म्हणून आपण जेवण कमीच केलं होतं. बाकी शाकाहारी जेवण आपण तयारी ठेवली होतं, बनवलं नव्हतं. मुगाची भाजी आपली जी पहिली डिशमध्ये गेली ती, आणि त्याच्यानंतर आपण थोडी एक्स्ट्रा बनवली होती ती आपण नंतर स्टाफला जर नाही गेलं तर स्टाफला भाजी लागतेच, त्यामुळे त्याचा एवढा सवाल नव्हता. फक्त राहिला आपलं तांबडा आणि पांढरा रस्सा, तो आता आपला स्टाफ घेऊन जातोय पार्सल, कारण आज श्रावण सोमवार संपला, उद्यापासून नॉनव्हेज खायला काही हरकत नाही. त्यांना तेच सांगितले की तुम्ही उद्या खाऊ शकता, काही अडचण नाही. ते टाकण्यापेक्षा फेकण्यापेक्षा ते पोटाला गेलेलं कधी पण चांगलंच, म्हणून त्यांना ते देऊन टाकलं. थोडंफार राहिलं होतं, जास्त पण नाही. बाकी कसं झालं स्टाफचं वगैरे किंवा मी सोडलो तर बाकी कोणीच नॉनव्हेज 1 महिना झालं आमच्या हॉटेलमध्ये खात नाही आहेत. लेडीज स्टाफ किंवा माझी वाईफ तिघे पण खात नाहीत, आणि त्यामुळे ते रस्सं राहिलं नाही. तर जेवणले असे सगळेच जण तर थोडेच म्हणजे एकदम 2-3 वाटे शिल्लक राहिले असते. बाकी जे राहिले ते घेऊन गेले. बाकी उद्या आपलं बुकिंग फिक्स आहे. उद्या आपल्याकडं बाहेर 3 ते 4 बाहेरचा स्टाफ असणार आहे. अजून 4-5 जण बाहेरचा स्टाफ असणार आहेत. आणि उद्याचं नियोजन कसं लागतं, किती ऑर्डर येते, शाकाहारी किती, मांसाहारी किती, आणि त्यांची आपण ऑर्डर किती फास्ट काढतो किंवा सर्व्हिस किती देतो चांगली, बाहेरचा व्हिडिओ उद्या करण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्याच्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा इथे संपवतोय. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.